महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खडवली परिसरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या श्रद्धांजली कार्यक्रमास खडवली परिसरातील नागरिक, शंभूदुर्ग संघटना, पोलीस प्रशासनातील पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला। शिस्तबद्ध प्रशासन, निर्णय क्षमता व जनहिताची भूमिका यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। कार्यक्रम शांतमय वातावरणात पार पडला। उपस्थितांनी एकत्र येत सामाजिक एकोपा, लोकशाही मूल्य आणि जबाबदार नेतृत्व याबाबत एकत्रित संदेश दिला। या श्रद्धांजली कार्यक्रमामुळे खडवली परिसरात एक सकारात्मक व एकत्रित वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आपल्या महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर आणि एकदम होतकरू आणि तत्परतेने निर्णय घेणारे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा काल विमान अपघाताने दुर्दैवी निधन झालेलं आहे। एक पूर्ण महाराष्ट्राला एक जो आपला बलाढ्य नेतृत्व होता महाराष्ट्रासाठी, तो आज आपल्यासाठी हरपलेला आहे। त्याबद्दल आपण सर्व इथे जमलेलो आहोत। त्यांना आपल्या या खडवली बाजारपेठेतर्फे तसेच आमच्या शंभूदुर्ग संघटनातर्फे व आपल्या खडवली सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आज आपण इथे जमलेलो आहोत। जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र। 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे पहाटेच्या वेळी 8 वाजे 9 वाजेच्या सुमारास आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातामध्ये अकाली त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जोडीला जे विमान चालक होते आणि अजून त्यांचे काही सहकारी होते ते पण तिच्यामध्ये मृत्युमुखी पावले। त्यासाठी आपण सर्वजण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया। त्यासाठी 2 मिनिटं उभं राहू।